हिस्ट्रीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आले सगळेजण? जय हिंद. आता बघा, हिस्ट्रीमध्ये ज्यावेळेस आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा कंटेंट पाहतो, सुरुवात आपल्याला करावी लागते त्याच्या सोर्सेसपासून, त्याचे स्रोत कोणते कोणते आहेत. कारण की आज आपल्याला जो इतिहास माहिती आहे तो इतिहास कोणी ना कोणीतरी लिहून ठेवला असेल, त्याच्यावरती कोणी ना कोणीतरी संशोधन केलं असेल. मग प्राचीन काळामध्ये इतिहासाचं अध्ययन करणं म्हणजे खूप महत्त्वपूर्ण गोष्ट असायची. अनेक लोक इतिहासाला मदर सब्जेक्ट सुद्धा म्हणतात, कारण की इतिहासातून आपल्याला खूप काही गोष्टी समजतात. इवन भूगोलामध्ये सुद्धा इतिहासाची आपल्याला गरज पडतेच. भौगोलिक इतिहास पण असतो, राजकीय इतिहास पण असतो, आर्थिक इतिहास पण असतो. म्हणजे इतिहासाला खूप काही ब्रांचेस आहेत आणि म्हणूनच इतिहास हा MPSCच्या फील्डमधला सगळ्यात वास्ट सब्जेक्ट आहे. ठीक आहे, सगळ्यात वास्ट सब्जेक्ट आहे. आज आपण म्हणजे आज आपण जिथे आहोत, आज एक मानव म्हणून ज्यावेळेस आपण विचार करतो आज, त्यावेळेस हा मानव पूर्वी कसा होता? पूर्वी हा मानव कसा होता? मग तो पूर्वीपासून आजपर्यंत कशा पद्धतीने डेव्हलप होत गेलेला, हे या माणसाला कसं कळलं की आपल्याला डेव्हलप व्हायचे? तर या माणसानं आपला इतिहास वाचलेला आहे. आपला इतिहास त्याला माहिती आहे आणि या इतिहासातूनच माणूस शिकत 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 पुढे प्रगती करतो. आता फॉर एक्झाम्पल हा एक मानव आहे आणि या मानवाला सुद्धा पुढं जायचं आहे. तर ज्यावेळेस हा माणूस इथे येईल, म्हणजे आता हा एकदम काय झाला, एकदम जुना माणूस झाला, हा तर एकदम आदी मानव झाला याच्या तुलनेत. म्हणजे हा A आहे, हा B आहे आणि हा C आहे. तर Cच्या तुलनेमध्ये B हा प्राचीन मानव झाला, तर हा झाला एकदम आदी मानव, म्हणजे आज खूप आधीच्या काळामध्ये. जसं की पूर्वीच्या काळामध्ये लोक दगडांवरती किंवा दगडी हत्यारांसाठी वापरत होते. नंतरच्या काळात काही धातू आले. आधुनिक काळामध्ये धातू पण येणार नाही, काहीतरी वेगळंच रसायन येऊ शकतं किंवा वेगळंच काहीतरी असा वेगळा इफेक्ट येऊ शकतात. म्हणजे हे एकदम ॲडव्हान्स असणार आहे, एक ॲडव्हान्स्ड सिस्टीम पुढे येणार आहे. मग ही जी ॲडव्हान्स सिस्टीम असते, आपण बऱ्याचदा म्हणतो की नवीन पिढी खूप ॲडव्हान्स आहे. ॲडव्हान्स पिढी ही का म्हणतो किंवा का त्यामागचं रिझन काय आहे त्याला ॲडव्हान्स म्हणण्याचं? तर सगळ्यात महत्त्वाचा जो इश्यू आहे तो हाच की लोक प्रत्येक वेळेस स्वतःला प्रगत करत चालतात. आणि याच्यासाठी काय गरजेचं असतं? तर याच्यासाठी गरजेचं असतं शिक्षण. एखादा जो समाज आहे तो प्रगत कधी होतो? ज्यावेळेस तो शिकतो. म्हणून शिक्षण खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याचं राहणीमान, त्याचं आश्रयस्थान, त्याचं भोजन, या सगळ्या गोष्टी इतिहासावरती पण डिपेंड आहेत. जुन्या काळातला माणूस गुहेत राहायचा. हा जो माणूस आहे ना दगडी काळातला, अश्मयुगातला, तो कशात राहायचा? गुहेत राहायचा. आज आपण गुहेत राहतो का? नाही राहत. त्या काळात तो मानव कच्चं मांस खायचा. त्याच्यात प्रगती होत गेली आणि मानव कशामध्ये आला? त्याच्यामध्ये काय होत गेली? प्रगती होत गेली. मानवामध्ये पण प्रगती होत राहणार ना, बरोबर ना? तर मानवामध्ये प्रगती होत गेली, मग तो भाजून खायला लागला. कसा खायला लागला तो? तर भाजून खायला लागला. म्हणजे जुन्या काळातला माणूस पुढं 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 शिकत गेला. आज तो शिजून खायला लागला. भाजून खाण्याऐवजी आता तो शिजून खायला लागला. त्यात नवीन नवीन मसाले ॲड करायला लागला, टेस्ट घेऊन खायला लागला. हे सगळ्या गोष्टी का झाल्या? कारण की आपण मागच्या इतिहासामधून शिकत गेलेलो आहे. जुन्या काळातला माणूस कपडे घालत नव्हता, आता माणसाला कपडे लागते. जुन्या काळातला माणूस कसाही राक्षसासारखा किंवा जंगली प्राण्यासारखा वावरत होता. मग त्या माणसाला हळूहळू काही शोध लागले आणि त्या शोधामुळं तो माणूस काय होत गेला? तर डेव्हलप होत गेला. त्या शोधामुळं तो काय होत गेला? तर डेव्हलप होत गेला. म्हणजे कुठले शोध लागले? तर आगीचा शोध लागला, चाकाचा शोध लागला, त्यानंतर कपड्यांचाही शोध लागला त्याला हळूहळू, म्हणजे कपडे कसे तयार करायचे. त्याच्यानंतर शेतीचा शोध लागला आणि पाचवा जो शोध सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे लिपीचा शोध लागला. लिपी म्हणजे काय? लिखाण. आपले जे विचार आहेत ते व्यक्त करण्याचा जी पद्धती आहे ती म्हणजे लिखाण. आपले जे विचार आहेत ते व्यक्त करण्याची जी पद्धत आहे त्याला आपण म्हणू
लिखाण. ठीक आहे, एका कागदावरती किंवा एखाद्या वनस्पतीच्या सालीवरती किंवा दगडावरती तो लिहायला लागला. त्याचे सांकेतिक शब्द हे सुरुवातीला चित्राच्या फॉर्मेशनमध्ये असायचे, परंतु नंतरच्या काळामध्ये हेच सांकेतिक शब्द नंतर एका भाषेमध्ये बदलले. आता मी जे तुम्हाला इथे लिहिलेलं आहे धातू, धातू म्हणजे काय, किंवा मी असं लिहिलं की बाबा मोबाईल. ठीक आहे, धातू किंवा मोबाईल. हे जे काही मोबाईल वगैरे हा जो प्रकार आहे, धातू म्हणा किंवा मोबाईल म्हणा, हे आज आपण म्हणतोय किंवा बोलतोय, ते लिहितोय. जुन्या काळामध्ये तसं काही नव्हतं. जुन्या काळामध्ये माणसाला बोलता येत नसायचं, त्याला बोली भाषा हळूहळू अवगत व्हायला लागली. मग तो जे बोलायला लागला त्या गोष्टी तो लिहायला पण लागला. तर ज्यावेळेस एखादा व्यक्ती बोलतोय आणि ती गोष्ट तो लिहितोय त्यावेळेस त्या व्यक्तीचा बौद्धिक विकास व्हायला लागतो. आणि जुन्या काळातला एकदम आदिमानवा टाईपचा जो माणूस आहे तो हळूहळू काय व्हायला लागला, तर डेव्हलप व्हायला लागला. तर ही जी फॉर्मेशन आहे आदिमानवापासून तर आत्ताच्या या मानवापर्यंतची जी फॉर्मेशन आहे, ही फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट होती. आणि हाच जो कल आहे, हाच कल जुन्या काळात कसा होत गेला याबद्दल काही इतिहासकारांनी लिहून ठेवलं होतं. म्हणजे आपल्या भारतावरती बरेचसे इतिहासकार असे भाष्य करतात की आपल्या भारताची जमीन म्हणजे कारवा आता है, बसता है, चला जाता है. याचा अर्थ काय, आपल्या भारताच्या जमिनीला काय म्हटलं जातं, कारवा आता है, बसता है और फिर चला जाता है. म्हणजे बाहेरचे लोक येतात, बसतात, साम्राज्य करतात, राज्य करतात, राहतात आणि मग ते निघून जातात. त्यांच्या जागी कोणतरी दुसरे आहेत. बरेचसे इतिहासकारांनी तर असं म्हटलेलं आहे की भारताची जी जमीन आहे ही भारताची जमीन लोकांच्या हातात किंवा लोकतंत्राच्या हातात देण्यास ही लायकच जमीन नाही आहे, असं म्हटलंय. बरेचशा इतिहासकारांनी म्हटलंय. स्पेशली हे सगळे इतिहासकार हे इंग्लंडचेच होते, आपले भारतीय नव्हते. सुरुवातीला काय झालं होतं की आपल्या भारतात मध्ये ज्यावेळेस हे इंग्रज आले ना किंवा युरोपियन आले, तर युरोपियन लोकांना आपल्या भारताच्या संस्कृतीला जाणून घेणं खूप गरजेचं होतं. खूप जाणून घेणं गरजेचं होतं, कारण की आपली पॉप्युलेशन जास्त होती, आपला प्रदेश जास्त होता आणि एवढी मोठी पॉप्युलेशन, एवढा प्रदेश त्यांच्या अधिकाराखाली असणं हे त्यांना खूप गरजेचं वाटत होतं. मग आता ते गरजेचं तर वाटत होतं, मग आपल्या संस्कृतीला आपल्या भारतीय लोकांना समजून घेणं, आपला भारतीय समाज समजून घेणं, यासाठी इंग्रज लोकांनी काय केलं, आपल्या भारतामधील जे काही जुन्या काळातले वेद होते किंवा जुन्या काळातले जे काही ग्रंथ होते, ह्या ग्रंथांना वाचन करायला सुरुवात केली आणि ह्या ग्रंथांना इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला सुरुवात केली. आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केल्यामुळे आपल्या भारतातील खूप मोठ्या प्रमाणातलं जे साहित्य होतं, खूप मोठ्या प्रमाणातलं जे ज्ञान होतं, हे त्या युरोपियन लोकांनी त्यांच्याकडे नेलं. म्हणजे ज्ञान आपलं होतं, हे आपल्या लोकांचं ज्ञान त्यांनी नेलं आणि त्यांच्या फक्त वस्तू आपल्या हातात ठेवल्या आणि म्हणले की ह्या वस्तू वापरा, ह्या वस्तू आम्ही खास तयार केलेल्या सगळ्यांच्या हितासाठी. पण त्या वस्तू तयार करण्यामागचं जी मेकॅनिझम होती, ही मेकॅनिझम त्यांना मिळाली कुठून, हे जे ज्ञान होतं हे मिळालं कुठून, तर हे ज्ञान सगळं आपल्याकडनं मिळालं. म्हणजे जे त्यांच्या कामाचं होतं ते आपल्याकडनं घेऊन गेले आणि ते त्यांच्याकडे अतिरिक्त होतं ते आपल्याला विकत गेले. आपणही घेत गेलो, कारण की आपल्याकडे पॉप्युलेशन अतिरिक्त आहे, आपल्याकडे पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे आपली मागणी जास्त आहे, त्याच्यामुळे आपण वस्तू विकत घेतलं, आपली वस्तू विकत आपण घेतल्या. म्हणजे कायम लक्षात ठेवा, ठीक आहे, कायम लक्षात ठेवा की एखादा समाजाचा आपण अभ्यास ज्यावेळेस करतो इतिहासामध्ये, तर पर्टिक्युलरली हा एक फ्लो तुमच्या डोक्यामध्ये तयार असणं गरजेचं आहे की आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो अभ्यास एका संस्कृतीचा नाही करायचा आहे. आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो अनेक संस्कृतींचा करायचा आहे, स्पेशली प्राचीन भारताच्या काळात. कारण की आपल्या भारतामध्ये आर्यांच्या आधीच पण एक संस्कृती होती. थोड्या वेळापूर्वी मी 12वीच्या NCERTचा काही भाग कव्हर करत होतो, तर त्या म्हणजे सध्या मी काही नोट्स काढतोय तुमच्या सगळ्यांसाठीच, पण उपयोगी पडतील क्लास नोट्समध्ये पण मी ते तुमच्या देईलच. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काही नोट्स काढतोय, तर मला असं एक वाचण्यात आलं एका ठिकाणी NCERTमध्ये, जी ओल्ड NCERT होती, की नवीन पण NCERTमध्ये आय थिंक दिलंय की जी सिंधू संस्कृती आहे ना, ह्या सिंधू संस्कृतीच्या आधी सुद्धा आपल्याकडे संस्कृत्या होत्या, परंतु त्या संस्कृत्यांना किंवा त्या संस्कृत्यांचे जे एव्हिडन्स आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात नाही सापडले. आणि सिंधू संस्कृतीचा जो पहिला साईट सापडला ती सापडली हडप्पा. म्हणून एक जनरली हडप्पा संस्कृती हे नावच देण्यात आलं, परंतु हडप्पा संस्कृतीच्या आधीचे पण काही एव्हिडन्स सापडले होते. हडप्पा संस्कृतीच्या नंतरचे सुद्धा एव्हिडन्स सापडलेले आहेत. म्हणजे
हडप्पा जी संस्कृती आहे ही हडप्पा संस्कृतीच्या आधी पण एक संस्कृती होती, नंतर पण भरपूर साऱ्या संस्कृत्या आल्या. इव्हन आजपर्यंत आपल्या भारतामध्ये संस्कृत्याच संस्कृत आहेत. म्हणजे हडप्पा संस्कृती सापडली म्हणजे खूप जुन्या काळात काही लोक राहत होते आपल्या भारतात, त्याच्यानंतर सगळी लोक मेली, त्यानंतर अचानक लोक वरती आली आणि म्हणजे काय जमिनीतनं वरती आली, कशी तयार झाली, कुठून आली? तर ऑब्व्हियसली आपल्या भारतात जे लोक आली ती स्थलांतर होऊन आली. मग लोक कुठं राहायचे जास्त? प्रायोरिटी द्यायची ते एखाद्या नदीच्या किनारपट्टीवर किंवा नदीच्या किनाऱ्यावर, किनारपट्टीवर नाही सॉरी, नदीच्या किनाऱ्यावर. तिथं राहणार, तिथं मस्तपैकी आपलं स्वतःचं एक निवास बनवणार, म्हणजे एक आसरा बनवणार, नदीच्या पाण्याचा वापर करून शेती करणार, नदीच्या पाण्याचा वापर करून काय करणार? शेती करणार. आणि या शेतीचा फायदा जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा ते प्रयत्न करणार किंवा स्वतःसाठी पण त्याचा उदरनिर्वाह करणार. ठीक आहे. आता ज्यावेळेस हडप्पा संस्कृतीमध्ये आपण बघतो तर हडप्पा संस्कृतीमध्ये लोकांच्या घराच्या आजूबाजूला प्राण्यांची काही हाडं सापडली आणि या प्राण्यांच्या हाडांचा ज्यावेळेस विचार केला तर त्यावेळेस बरीचशी जी हाडं होती, ठीक आहे, बरीचशी जी हाडं होती ती हरणाची होती, ती रानडुकराची होती, घरियाल म्हणजे जे सुसर वगैरे असते ना, मगर सुसर, त्यांची होती. मग ही घराच्या जवळ हाडं कशी, त्यांच्या घराच्या जवळ हाडं आणि त्या हाडांचे सांगाडे कसे काय सापडले? म्हणजे याचाच अर्थ की हे लोक मांस खात होते, हे लोक नॉनव्हेज, ओके, नॉनव्हेज खात होते. हे लोक आता हरणाला काय ते काय पाळण्यासाठी तर आणणार होते, मगरी काय ते पाळत नसणार, ते रानडुकर तर पाळत नसणार, म्हणजे ह्या प्राण्यांना ते खात होते. मग हे जर ते खात होते तर मग ते स्वतः शिकार करायचे की लोकांकडनं, शिकार केलेल्या लोकांकडनं ते विकत घ्यायचे? याच्याबद्दल अजून तपासच नाही लागला. कारण की हडप्पा संस्कृतीमध्ये एव्हिडन्स सापडले पण ते हडप्पा संस्कृतीचे बरीचशी जी गणित आहेत ना ती अजून ओपनच नाही झाली, कारण की ती लिपीच नाही वाचता आली अजून कुणाला. हडप्पा संस्कृतीची जी लिपी आहे ना ती लिपीच अजून वाचता नाही आली कुणाला. आणि त्याच्यामुळे काय झालं की हडप्पा संस्कृतीचा जो भाग आहे तो अजून पूर्णपणे इतिहासात बंद आहे, त्याच्याबद्दल कोणी लिहूच शकत नाही. फक्त आपण एव्हिडन्स गोळा करून ठेवून दिलेले की अमुक अमुक ठिकाणी हे सापडलं, तमुक तमुक ठिकाणी हे सापडलं. ओके, उद्यापासून तुमचं हेच काम सुरू असणार आहे, कारण की यशोगंगा नावाची जी बॅच आहे या यशोगंगे बॅचला सुट्टी नाही आहे. तुम्हाला 20 दिवस तरी सुट्ट्या नाही आहेत, हे तर लक्षातच ठेवा की तुम्हाला शनिवार रविवारी सुट्ट्या हा प्रकार नसणार. फक्त लेक्चर, एक लेक्चर, दुसरं काहीच नाही तुमचं. म्हणजे आपल्याला थांबायचंच नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे ही मानसिकता सेट करून ठेवा की आपल्याला कोणत्या दिवशी लेक्चर असेल, कोणत्या दिवशी नसेल, कोणत्या दिवशी असणार. आणि ह्याचा उद्या मी तुम्हाला पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन करून देईल, म्हणजे तुम्हाला पूर्ण एक लक्षात येईल की आपल्याला लेक्चर कसे कसे असणार आहेत. तरच ते तुम्ही रोज रेग्युलर सातत्यानं अभ्यास प्रॉपर कराल. थोडेसे लेक्चर पुढे मागे होतील कारण की रात्रीचा टायमिंग असतो. ठीक आहे. जेवण आवरणे, नोट्स सगळ्या सेट करणे, कारण की मी तुमच्यासाठी खास नोट्सच काढतोय आणि हे नोट्स मी तुम्हाला प्रिंट स्वरूपात नाही देणार आहे, तुम्हाला मी क्लासमध्ये लिहून देईल. आणि टायमिंग तुमचा स्पेसिफिक लक्षातच ठेवा की टायमिंग हा तुमचा 9चा असेल, पण एक तुमच्या आधी एक बॅच असते, त्या बॅचमध्ये मला शिकवावं लागतं आणि तिथे एखादा रंग चढला आहे लेक्चरला तर मग ते टॉपिक संपल्याशिवाय मी सुट्टी देत नाही. ठीक आहे. तर तो थोडीशी सवय मला तशी आहे की एखादा टॉपिक जर असेल चांगला रंगात तर मग मी लेक्चर खेचतो. ठीक आहे. आता हा पण तुम्हाला टॉपिक एकदम मी तुम्हाला आजच पहिल्या दिवशीपासून चला रे हा काय मोहनजोदडोला चला, हडप्पा संस्कृतीत चला, नाही. आपल्याला सगळ्यात पहिले ते एक थिंकिंग डेव्हलप करायची आहे 2 दिवस की हिस्ट्रीला नक्की तुम्हाला कशा पद्धतीने बघायचं आहे. हिस्ट्री म्हणजे फक्त महात्मा गांधी नव्हे, नॅशनल काँग्रेस नव्हे, स्वातंत्र्याचा लढा नव्हे, 1857चा उठाव नव्हे, न मंगल पांडे आहे, ना तिकडे तो मुघल बादशाह आहे शेवटचा, ना वेगवेगळे गव्हर्नर जनरल आहेत. तो हिस्ट्री तुम्हाला या ठिकाणी पाहायचाच नाही आहे. ती थिंकिंग ठेवायचीच नाही आहे. थिंकिंग ही ठेवायची की आपण एकदम जुन्या काळामध्ये जंगलात असलेल्या एका मानवापासून स्टार्ट करतोय, त्याच्यापासून भाग सुरू करतोय. मग त्या मानवापासून जर आतापर्यंत आपण आलो तर त्या जनरली मानवाला आदिमानव म्हणलं जातं. आता त्या आदिमानवाचं आपल्याला एवढे जास्त करायचं नाही आहे, फक्त त्याचे काही एव्हिडन्स सापडलेत, तो पाठ मी तुम्हाला उद्या परवा थोडासा लिहून देईल की जुन्या काळातला जो मानव होता ना तो जुन्या काळातला मानव खूपच रद्दडसारखा राहायचा, एका प्राण्यासारखा राहायचा. नंतर तो मानव सामाजिक व्हायला लागला. सामाजिक झाल्यानंतर त्याला समजायला लागलं की माझं बाबा ही माझी फॅमिली आहे आणि या फॅमिलीला मला प्रोटेक्ट करायचं आहे, या फॅमिलीसाठी मला अन्न गोळा करायचं आहे.
तिकडे त्या काळात थोडीच UPSC MPSCचा अभ्यास होता, त्या काळात थोडीच जॉब होता. त्यावेळेस माणूस जे मिळेल ते खायचा. ठीक आहे, कंदमुळे मिळाले कंदमुळे खाणार, एखादा प्राणी सापडला प्राणी खाणार. नंतर त्याला अग्नीचा शोध लागला, कारण की वनवाल पेटायचा, आग लागायची. आग लागल्यामुळे मानवाला लक्षात आलं की अरे आगीत भाजलेला जर एखादा प्राणी त्याला सापडला आणि त्याने तो खाल्ला तर त्याला तो रुचकर वाटला असावा. मग त्याला लक्षात आलं की अरे आगीत भाजलेले प्राणी चांगले रुचकर लागतात, मग आपण एक काम करत जाऊ, आगीतच भाजून खात जाऊ. मग आग तयार करायची कशी? मग अथक प्रयत्नानंतर त्याला हळूहळू आगीचा पण शोध लागला. आगीचा शोध म्हणजे काल त्याने विचार केला ना आज त्याने आग पेटवली असं नाही, आगीचा शोध पण हळूहळूच लागला. मग आगीचा शोध लागल्यानंतर मग आग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची कशी? मग आगीमध्ये काय पेटतं आणि काय लांबपर्यंत पेटत जातं ह्याचा त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. मग त्याला मशाली सापडल्या. मग मशालीच्या माध्यमातून तो रात्री सुद्धा प्रवास करायला लागला, कारण की मानव पहिले हा रात्री प्रवासच करत नसायचा. मानव हा पहिले कशाला प्रवास करायचा? दिवसाच प्रवास करायचा, मग रात्री प्रवास करायला लागला. मग माणूस हळूहळू आपला मेंदू वापरायला लागला, त्याच्याकडे खूप साऱ्या वस्तू साठवायला लागल्या, त्याची हत्यारं साठवायला लागली, त्याची दगडी साठवायला लागली, त्याचं सामान साठवायला लागलं, त्याचे प्राणी, त्या प्राण्यांची कातडी, त्या प्राण्यांचं भाजलेलं किंवा सुकवलेलं मांस, हे सगळं त्याच्याकडे साठवायला लागलं. आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हणलं की त्याच्याकडे मग काय बॅगा बिगा नव्हत्या. ओके, त्या काळात आपल्यासारख्या सुटकेस येत नव्हत्या. मग त्या काळात त्यांनी काय केले, असे मोठे मोठे लाकडं रचले, त्या लाकडांच्या मस्तपैकी अशा लाद्या बनवल्या. मग तो पाठीवर घेऊन फिरायला लागला. नंतर त्याला लक्षात आलं की अरे पाठून दुखायला लागले बिचाऱ्याची. मग पाठून दुखायला लागली तर मग त्याने काही असे ओंडके आणि त्यांच्या चकत्या तयार केल्या, ओंडक्यांच्या चकत्या तयार करून त्याची चाकं तयार केली. माणसाला ही अक्कल लगेच नाही आली ना, त्यासाठी लाखो वर्ष गेलेत पोरांना. किती? लाखो वर्ष. तर लाखो वर्षात माणसाची ही बौद्धिक क्षमता हळूहळू वाढली आणि लाखो वर्षात मानवाची बौद्धिक क्षमता वाढल्यानंतर मग तो माणूस फॉर्ममध्ये यायला लागला. मग त्या माणसाला लक्षात आलं की अरे प्रवास करणं पण सोपं आहे. मग त्याला पाळीव प्राणी सुद्धा सापडले, हे पण लक्षात ठेवा. मग त्याला काही जंगली प्राणी होते. सुरुवातीच्या काळामध्ये गाई म्हैस, ओके, गाई म्हैस शेळी कोंबडी ह्या सगळे जंगली होते. ह्या जंगली प्राण्यांना माणसानं काय केले? माणसाने पाळीव बनवले. जंगली प्राण्यांना माणसानं पाळीव बनवलेलं आहे आणि ह्या पाळीव प्राण्यांचा माणसाने स्वतःसाठी फायदा घेतला आहे दोन गोष्टींसाठी. एक म्हणजे मांस काहीच नाही मिळालं तर खायला, आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडून काय बाय प्रोडक्ट्स मिळतात तर ते बाय प्रोडक्ट्स त्याने घ्यायला सुरुवात केली. त्याला हे लक्षात आलं की आपल्याकडे ना शिकारीसाठी महत्त्वाचा म्हणजे एक प्राणी आपल्याला हेल्प करू शकतो तो म्हणजे कुत्रा. मग त्याने कुत्र्यालाच पाळलं. ठीक आहे, मग कुत्रा पाळला, कुत्र्याचा फायदा घेऊन त्याने शिकार खूप इझी बनवली. म्हणजे एखाद्या जंगली प्राण्याला कुत्र्या अंगावर सोडून द्यायचे त्या प्राण्याच्या, म्हणजे हे कुत्रे त्या प्राण्याला काय करतील? जायबंदी करतील. मग आपण आरामशीर मारू शकतो त्या प्राण्याला आणि खाऊ शकतो किंवा आपल्या परिवाराचं पोट भरू शकतो. मग त्याला एक टॅक्ट समजायला लागली की आपला स्वतःचा जीव वाचवून आपण बाकीच्या प्राण्यांचा जीव ओके बळीला लावू शकतो. म्हणजे आपण बाकीच्या प्राण्यांना पुढे ढकलून आपण आपल्या पद्धतीने जगू शकतो. मग त्याला ही सवय हळूहळू लागत गेली. मग त्याच्यातले काही नेतृत्व वाढत गेलं. म्हणजे जो सगळ्यात ताकदवान तो पुढे, जनरली असतंच, जो सगळ्यात ताकदवान तो सगळ्यात पुढे राहील, हे निसर्गाचाच नियम आहे. मग हा निसर्गाचा जो नियम आहे, हा निसर्गाचा नियम या ठिकाणी यायला लागला. आणि याच्यातूनच माणूस एकदम स्ट्रॉंग बनायला लागला की आपल्याकडे एक कम्युनिटी असणं गरजेचे. पहिले विचार काय केला होता माणसानं? फॅमिलीचा. आता विचार काय केला माणसानं? एका कम्युनिटीचा. आता विचार केला कम्युनिटीचा की आपल्याकडं आपल्यासारखेच आणखी असे जर परिवार एकत्र आले तर या परिवारातून आपण काय करू शकतो? एकमेकांबरोबर जाऊ शकतो. मग या परिवारांमध्ये जर एकोपा आणायचा असेल तर मग त्याच्यामध्ये आले काही महत्त्वाचे वैवाहिक संबंध. मग विवाह करणे, पुढच्या एखाद्या फॅमिलीचं मुलगी आणि आपल्या फॅमिलीचा मुलगा यांचा विवाह करा, म्हणजे दोन फॅमिली एकत्र आल्या. मग हे फॅमिली गठबंधन हळूहळू वाढायला लागलं. समजून घ्या मी काय म्हणतोय. एक जंगली मानवी प्राणी लाखो वर्षाच्या प्रगतीनंतर आता या पद्धतीने जायला लागला. मग आता मुद्दा असा आला की स्थलांतर त्याचं खूप जास्त प्रमाणात आता बंदच झालं होतं जवळपास. आता माणसानं फिरणं बंद केलं होतं. आता माणूस एका ठिकाणी स्थायिक होण्याचा जास्त प्रयत्न करत होता, कारण की आता फॅमिली मोठी झाली. 5 जण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी एका बैलानं किंवा 2-3 बैलाने एखादी गाडी ओढत पुढे नेऊ शकत होते. पण अख्खं गाव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं म्हणजे जरा अवघड होतं.
मग आता एक मोठी कम्युनिटी तयार झाल्यामुळे एक मोठं गाव तयार झालं. मग आता या गावाला काय करणं गरजेचं होतं, एका ठिकाणी आपल्याला सेट करणं गरजेचं होतं, स्थायिक करणं गरजेचं होतं. मग त्या गावाला स्थायिक करण्यासाठी त्या गावामधले काही जे नेते मंडळी होते की जे त्या गावातले खूप जुने बुजुर्ग लोक होते किंवा त्या गावातले शूरवीर लोक होते, त्या गावातले एकदम असे महत्त्वाचे लोक होते जे डिसिजन मेकिंगसाठी स्ट्रॉंग होते, अशा लोकांच्या सल्ल्यानं त्या गावांवरती प्रभाव किंवा अशा लोकांच्या प्रभावाखाली ते गाव यायला लागलं. आणि प्रभावाखाली ते गाव येऊन त्या गावावरती पूर्णपणे एक चांगल्या पद्धतीचं नियंत्रण ठेवलं गेलं. आणि मग तिथं सिस्टीम सुरू झाली की त्या गावाचा प्रमुख निवडण्याची. आणि इतिहास गवाह आहे की जुन्या काळापासून आपल्याकडे गणराज्य पद्धत होती. जुन्या काळामध्ये काही महाजनपद होते, त्या महाजनपदांमधल्या काही जनपदांमध्ये गणराज्य पद्धत होती, म्हणजे लोक आपला स्वतःचा राजा निवडायचे होते. ही पद्धत लोक आपल्या स्वतःचा राजा निवडायचे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की ज्या साम्राज्यांमध्ये लोकांद्वारे राजा निवडला जायचा. मग तोच राजा तो प्रधान आहे असंच मानलं जायचं. आणि तो राजा काय करणार, पूर्ण त्या जनतेचं संरक्षण करणार आणि ती जनता त्या राजासाठी काम करणार. कारण की राजा काय करतोय, संरक्षण करतोय आपलं कुणापासून, बाह्य आक्रमणापासून. मग तिथं सुरू झालं तटबंदी बांधणं, की बाहेरच्या लोकांचा त्रास होऊ नये म्हणून आपण एक संरक्षण भिंत बांधणं गरजेचे आहे. मग सुरुवातीच्या काळात लाकडांची भिंत झाली, लाकडांची भिंत लोक पेटवून द्यायला लागले, मग लाकडांच्या ऐवजी मग दगडांची भिंत सुरू केली. समजते का मी काय म्हणतोय. मग ते तयार झाला आपला टेरिटोरियल एरिया. टेरिटोरियल एरिया म्हणजे काय, तर तिथे एक टेरिटोरी तयार व्हायला लागल्या. काय तयार व्हायला लागल्या, टेरिटोरीज तयार व्हायला लागल्या. एक टेरिटोरी, दुसरी टेरिटोरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, अशा सगळ्या टेरिटोरी तयार व्हायला लागल्या. आणि ज्यावेळेस या सगळ्या टेरिटोरी तयार झाल्या, मग तयार झाले त्यांचे एरिया वाईज प्रभाव. मग आता एवढ्या टेरिटोरी तयार झाल्या, सपोज इथं 4 टेरिटोरी तयार झाल्या. मग या 4 टेरिटोरीमध्ये ओके, हा छोटा आहे, हा मोठा आहे, हाही मोठा आहे, हाही मोठा आहे. मग हे 2 मोठे या छोट्याला दाबायचा प्रयत्न करणार. ज्याने तो जिंकला, समजा आता याने तो जिंकला, हा एवढा मोठा झाला. हा मोठा झाला की मग हा याच्यापैकी याच्याबरोबर युद्ध करणार, म्हणजे हा एवढा मोठा झाला. आणि हा मोठा झाला की हा याला पण गिळणार. अशा पद्धतीने मग एक राजा, एक महाराजा आणि या ठिकाणचे छोटे छोटे राजे, म्हणजे राजे आणि महाराजे यांच्यामध्ये फरक व्हायला लागला. लक्षात घ्या, राजे महाराजे यांच्यामध्ये काय व्हायला लागले, फरक व्हायला लागले. बादशहा नवाब यांच्यामध्ये जसे फरक असतात तसे राजे महाराजे यांच्यात फरक व्हायला लागले. मोठे मोठे साम्राज्य तयार होत गेले. आणि साम्राज्य तयार केल्यानंतर काही अशी जी शहरं होती ती व्यापारी शहरं बनली. आता एक मुद्दा या ठिकाणी असा आहे की एवढं सगळं होत असताना माणसाने ही जी डेव्हलपमेंट केली त्याच्यामध्ये कुठेतरी धातू वगैरे हा प्रकार आला का? माणसाने काही धातूंचा वापर केलाच असेल ना. माणसाने काही धातूंचा वापर केला असेल की नाही, लोखंडाचा, ब्रांजचा, तांब्याचा. मग हे जे धातू वापरले गेले माणसाला धातू माहिती नव्हते पहिले. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माणसाला माहितीच नव्हतं हे धातू वगैरे प्रकार असा काय असतो. अशा भरपूर साऱ्या आख्यायिका आहेत की माणसाला धातू समजले कसे. तो जुन्या काळामध्ये काही विजा पडायच्या जमिनीवर, जुन्या काळामध्ये काही विजा पडायच्या जमिनीवर, माहिती ना. मग ज्या ठिकाणी आयरन रिच किंवा ज्या ठिकाणी तांब्याची समृद्ध अशी असलेली जी जमीन आहे, तांब्याची समृद्ध असलेली जमीन किंवा आयरनची समृद्ध असलेली जमीन जी आहे, त्या जमिनीवरती जर सपोज ही वीज पडली की त्या ठिकाणी एनर्जी जास्त क्रिएट व्हायची. आणि एनर्जी क्रिएट झाल्यामुळे तिथला जो दगड आहे तो एकदम ठोस आणि टणक बनायचा. आणि हे माणसाला कदाचित कळलं असेल कुठं की बाबा हीट जास्त दिली या मातीला किंवा दगडाला तर ह्याचा काय तयार होतो, एक लावा तयार होतो, लावा रस तयार होतो. कारण की जुन्या काळापासून माणसाने लावा रस बघितलेला आहे आणि लावा रसाचा खडक होताना पाहिलेला आहे. मग त्याला असं लक्षात आलं जर लावा रसाचा खडक होतो तर ह्या खडकाचा परत लावा पण होऊ शकतो. आणि या लाव्यातून आपल्याला काही महत्त्वाचा सार घ्यायचा आहे आणि त्याच्यापासून धातू तयार करायचा आहे. झाला असाच शोध लागला धातूचा पण. आणि त्यातला पहिला जो धातू शोधला गेला तो होता तांबे.
माणसाला जर कुठला धातू सापडला असेल पहिला तर तो तांब सापडलं, लोखंड नाही. लोखंड तर एकदम शेवटी सापडलं. ठीक आहे, काय सापडलं? तांब. तांब्यानंतर त्यांनी ब्रांज तयार केलं, मग त्याला वेगवेगळे धातू सापडत गेले, सोनं सापडलं, चांदी सापडलं. पण सगळ्यात महत्त्वाचा जे धातू होता की ज्या धातूमुळे पूर्ण मानव वंशाचा इतिहासच बदलला ते होतं आयरन. कारण की लोखंड हे टणक होतं, मुबलक प्रमाणात भेटत होतं आपल्या भारतासारख्या ठिकाणी, पठारी प्रदेशामध्ये. पठारी प्रदेशामध्ये मुबलक ठिकाणी हे भेटत होतं. पण एक लक्षात घ्या, हे पठारी प्रदेशात भेटत होतं. मी काय म्हणलं ते समजून घ्या. हे पठारी प्रदेशात भेटत होतं, हे गंगेच्या मैदानात भेटत नव्हतं किंवा सिंधू नदीच्या मैदानात भेटत नव्हतं हे खनिज. पहिली जी लोक राहायची ना, ही पहिली लोक राहायची कुठं? ही पहिली लोक नदीच्या पात्राच्या जवळ राहायची. आणि नदीच्या पात्राच्या जवळ त्या लोकांना धातू बितू तसलं काही गरजेचं नव्हतं. नदीच्या पात्राच्या जवळ राहिल्या असल्यामुळं त्यांना सोनं सापडलं, त्यांना चांदी सापडली, त्यांना तांब सापडलं, बरोबर. ह्या सगळे धातू सापडले, पण लोखंड नाही सापडलं त्यांना. लोखंड कुठं सापडतं? पठारावर. मग जेव्हा सिंधू संस्कृतीचा अस्त झाला, लक्षात घ्या, सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा लोखंड नव्हतं. सिंधू संस्कृतीच्या लोकांना लोखंड माहिती नव्हतं, माहिती आहे. लोखंडाचं काय भेंड तिथे भेटलंच नाही. विचार करा, काही भेटलंच नाही तिथं. नंतरच्या काळात आले ते लोखंड. नंतरच्या काळात ज्यावेळेस आर्य आले, म्हणजे बघा आपल्या भारतावरती खूप लोकांनी राज्य केले. म्हणजे आर्यांच्या आधी सिंधू संस्कृती, त्याच्यानंतर आर्य, आर्यच्या नंतर आलेली ग्रीक, ग्रीकांनंतर आलेली इंडो आर्य, इंडो आर्यानंतर आलेले सिथियन, त्याच्यानंतर आलेले हुन, त्यानंतर आले तुर्क, त्यानंतर आले इराणी, त्यानंतर काही काळानंतर आले अफगाणी, त्यानंतर आले युरोपियन. आता सध्या आपले भारतीय गुणागोविंदाने ह्या सगळ्या मिक्सअप ब्रीडमध्ये राहतात छानपैकी. एवढ्या सगळ्यांचा मिक्सअप म्हणजे भारत. आधी फोडणी दिली आर्य लोकांनी, मग त्याच्यात ओके लवंग मिरची म्हणून लवंग म्हणून ग्रीक आले, मग इंडो आर्य आले, झाले दोघांचे मस्तपैकी मसाला तयार. मग त्याचं केलं सिथियन वाटण, मग त्याच्यात हुनवाल्यांनी येऊन मस्तपैकी लाल मसाला, आणि असंच करून फोडणी आणि मस्तपैकी भाजी बनवली. आता हा विचार तुम्ही करा की आपली भारतीय संस्कृती या सगळ्यांपासून बनलेली आहे. आपली भारतीय संस्कृती एकाच वंशापासून आलेली नाही आहे. मग ह्या सगळ्या वंशांसोबत आपल्या भारतातले मूळ लोक होते कुठं? तर आपल्या भारतातले जे मूळ लोक होते त्यांना म्हणलं जातं द्रविडियन लोक. हे द्रविडियन लोक आर्य लोकांच्या एंट्रीमुळं हे सगळे साऊथच्या साईडला गेले किंवा दंडकारण्यामध्ये शिरले. कारण की आर्य लोकांनी कदाचित त्यांच्याबरोबर वाद म्हणजे युद्ध केले असतील. आणि तशी एक आख्यायिका पण आहे की भारत वंश नावाची एक वंश होता किंवा भारत नावाचा एक जात होती आर्यांची. या भारत वंशाच्या राजानं या द्रविडियन लोकांना हरवलं, आणि या द्रविडियन लोकांना हरवून संपूर्ण भारत हा आर्यांचा बनवला. आणि म्हणून भारताला म्हणजे आपल्या देशाला भारत हे नाव दिलं जातं. भारत हे आर्य वंशाचं नाव आहे, कुठल्या भरत राजाचं नाव नाहीये. भरत राजा नाहीये, भारत हा वंश आहे. ह्या भारत या वंशापासून आपल्याकडे भारत हे नाव पडलेलं आहे. हे प्राचीन नाव आहे आपलं भारत. ठीक आहे, हे काय आहे तर हे प्राचीन नाव आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की आर्य आल्यानंतर आर्यांनी आपल्या काही संस्कृत्या, आपल्या काही पद्धती आपल्या भारतामध्ये लागू केल्या. आपल्या काही संस्कृत्या, आपल्या काही पद्धती भारतामध्ये लागू केल्या, आणि आपल्या भारतामध्ये एक वेगळ्याच प्रकारची डेव्हलपमेंट स्टार्ट झाली. एक त्याला म्हणतात आर्यवर्त सुरू केलं. नंतर आर्य आणि द्रविड यांच्यामध्ये एक मिक्सअप संस्कृती आली, जी संस्कृती म्हणजे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती. महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ही दक्षिण भारत आणि उत्तर भारत याचा मिक्स असलेला पार्ट आहे. आपल्या महाराष्ट्राच्या वरती एमपी आहे. एमपी कोणी? हिंदी सायडर. आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे अण्णा लोक आहेत. ओके, एक सगळी इडली सांबार जिंदाबाद. तर मग हे अण्णा लोक जे आहेत हे काय तर ह्यांची वेगळी संस्कृती, हे द्रविड लोक आहेत. मग मधले महाराष्ट्रीयन कोण आहे? तर महाराष्ट्रीयन ही एक अशी संस्कृती आहे की जी दोघांचा मिक्सअप संस्कृती आहे. मग ही आपली महाराष्ट्राची संस्कृती, म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर सुद्धा आपल्याला पुढे बोलायचं आहे.
आणि खूप जुन्या काळापासून, अगदी अश्मयुगापासून किंवा एकदम प्रागैतिहासिक काळापासून आपल्याकडे किंवा नवाश्मयुगापासून आपल्याकडे काही असे एव्हिडन्स सापडलेले आहेत महाराष्ट्राचे. मग महाराष्ट्राचा संदर्भ घेऊ ना नंतर आपण, आपल्याला काय कमी आहे का लेक्चर्स? आपल्याकडे भरपूर लेक्चर्स आहेत. तर महाराष्ट्राचे लेक्चर्स आपण त्या ठिकाणी कव्हर पुढे करून घेऊ, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक लक्षात येईल की महाराष्ट्राचा जो भाग आहे, हा महाराष्ट्राचा भाग आपल्याला पुढे कव्हर करायचा आहे. आणि आपल्याला सगळ्यात पहिली प्रायोरिटी द्यायची भारत आणि भारताच्या प्राचीन इतिहासामध्ये. मग जुन्या काळात सगळ्यात पहिले तर ओके, खूप मोठ्या प्रमाणात आपल्या भारताच्या संदर्भात जे काही विदेशी सत्ता आल्या आपल्याकडे, त्या सगळ्या सत्तांनी आपल्या भारताची नावं वेगवेगळी ठेवायला सुरुवात केली. तर त्यातलं सगळ्यात पहिले ते म्हणजे, ठीक आहे, सगळ्यात पहिले म्हणजे हिंदू संस्कृती, म्हणजे सिंधू नदीवरनं आपल्याकडे हिंदू हा शब्द सुरू झाला. आता हे इराणी लोक जे होते, हे इराणमध्ये राहणारे लोक, त्या इराणच्या हिब्रू भाषेमध्ये स हा शब्द ह म्हणून बोलला जातो. म्हणजे आपल्याकडे सरिता असं म्हणायचं असेल तर त्याला आपण तिकडचे लोक सला ह म्हणतात, हरिता म्हणतात. तर सिंधू नदी आपण म्हणायचो, ते लोक हिंदू नदी म्हणायचे. झालं, आपले हिंदू हे जे नाव आहे, हिंदू हे जे नाव आहे ते सिंधू नदीवरनं चाललेलं आहे. मग इराणी शिलालेखांमध्ये सुद्धा ओके, इराणी जे शिलालेख सापडलेले आहेत त्या काळातले, तिथं सुद्धा म्हणजे हिंदू नदी, म्हणजे त्या हिंदू नदीला इंडस नदी म्हणून सुद्धा काय केलेलं आहे, नाव दिलेलं आहे. म्हणजे सिंधू नदीला इंडस नदी सुद्धा म्हणून ओळखलेलं आहे. त्याच्यामुळं आपण असं म्हणू शकतो की इंडस याच नदीवरनं, मग याच नावावरनं मग पुढे इंडिया हे नाव पडलं. जसं आर्यनवरनं भारत नाव पडलं, तसंच सिंधू नदीवरनं हिंदू धर्म, आणि या सिंधू नदीचं जे नाव तिथे सापडलं इंडस, तर या इंडस नदीवरनंच काय नाव पडलं, तर इंडिया हे नाव पडलं. तर इंडिया हे नाव आधुनिक काळातलं नाव आहे. आपल्या भारताची दोन नावं तुम्हाला मी सांगितली, एक म्हणजे भारत जे प्राचीन नाव आहे, आणि एक म्हणजे इंडिया जे आधुनिक नाव आहे. ठीक आहे, आधुनिक नाव आहे. मग आपल्या भारताचा जो काही प्रदेश आहे, त्या प्रदेशाचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर भारताच्या उत्तरेकडे हिमालय, आणि भारतीयांना एक प्रकारे हिमालय हा एक वरदान ठरलेला आहे. कारण की हे मंगोल लोक जे आहेत, हे मंगोल आपल्या भारतामध्ये येण्यास घाबरत पण होते आणि येण्यास त्यांना अडचणी पण होत्या, आणि त्या अडचणी सगळ्यात जास्त त्या हिमालयामुळे होत्या. म्हणून मंगोलांचं आक्रमण आपल्याकडे थोडंसं कमी झालेलं आहे, परंतु वायव्य प्रदेशामध्ये मंगोलांचं आक्रमण झालं होतं हे मात्र नक्की. तसंच आपल्याला हिंदुकुश, सुलेमान पर्वतरांग, हिमालय, पूर्वांचल ह्याच्यामुळे एक प्रकारे उत्तरेकडनं, पूर्वेकडनं, पश्चिमेकडनं अशी बॉर्डर क्रिएट झालेली आहे नॅचरली आपल्या भारताच्या भूमीला. आणि मग पूर्णपणे भारताची कशी विशाल काय भूमी आहे, ज्या भारताच्या भूमीला तो सिकंदर, भारतात म्हणजे सिकंदर पूर्वेकडचं शेवटचं टोक समजत होता. माहिती ना सिकंदर कोण? अलेक्झांडर, अलेक्झांड्रियाचा राजपुत्र अलेक्झांडर. तो राजपुत्र होता, तो राजा नव्हता. एक बिघडलेला पोरग, त्या बिघडलेल्या पोराला शिस्त नव्हती, बेशिस्त पोरगा होता. पण अचानक त्याला त्याच्या गुरुने सांगितलं की तू जग जिंकू शकतो, एवढी तुझ्यात पॉवर आहे, तू सुधर, तू असं बिघडल्यासारखं करू नको, तू पुढे राजा बनशील, नाहीतर तुझ्या सावत्र भावाला राजा बनवलं जाईल आणि तुला एखाद्या युद्धावरती पाठवलं जाईल. तर तू बघ, तू सुधर. सुधारला तो, आणि सुधरून त्याने एक ठरवलं की मी आता जग जिंकणार. एवढीशा छोट्याशा गोष्टींमध्ये माझं काही मन भरत नाही. माझ्या भावाला बनवलं राजा तर बनू द्या, पण मला इथला राजा बनायचा नाही, मला अख्ख्या जगाचा राजा बनायचं. तर अशी त्याची विचारसरणी होती. हे कोणामुळं? शिक्षकामुळं. ठीक आहे, नशीब आता हेच आम्ही म्हणतोय राज्यसेवा करा, तर तुम्ही विचार करून करा जरा, राज्यसेवापेक्षाही हटके काहीतरी करायचा. नाही तर आम्ही म्हणतोय शिक्षक या नात्यानं राज्यसेवा करा, तिथं तुमचा जीव कशात नाही सर, सरळ सेवा देतो, असं काय करू नका. भारत हा एक जात होती, या भारत या जातीने काय केलं होतं, आर्यवर्त किंवा भारतवर्ष तयार केलं होतं. ठीक आहे, भारत ही जात होती, जात आर्यांची. क्लिअर आहे? तो सिकंदर आला, सिकंदर असं समजायचं की भारत हा पूर्वेकडे आहे, भारत हा दुसरीकडे नाही पूर्वेकडे. आणि पूर्वेकडे पर्यंत जर आपण जिंकलो, म्हणजे आपल्या या एरियापासून
त्याच्या अलेक्झांड्रियापासून, म्हणजे नाईल नदीच्या अलेक्झांड्रियापासून तो इजिप्तमध्ये त्याला एक डॅमिगॉड म्हणून ओळखलं जायचं. डॅमिगॉड म्हणजे अर्धा देव अर्धा पुरुष. इजिप्तमध्ये त्याची खूप मोठी वाहवा होती. इजिप्त सारख्या संस्कृतीनं सिकंदरला उचलून धरला होता. पण भारतासारख्या संस्कृतीमध्ये, म्हणजे इंडस संस्कृतीमध्ये किंवा आपल्या म्हणून आर्य संस्कृतीमध्ये सिकंदरला पळू हाणला होता. म्हणजे आपल्या भारतीय लोकांनीच, राजानंदनेच त्याला हरवलं होतं ना. सिकंदरला जिंकता कुठं आलाय भारत? पूर्ण भारत त्याला जिंकता नाही आला. त्याने पंजाबपर्यंतचाच प्रदेश जिंकला होता. परंतु तिथं घनघोर युद्धामध्ये तो जखमी झाला आणि शेवटी त्याला परतीचा मार्ग धरावा लागला. आणि परतीच्या मार्गातच तो त्याच्या जखमांमुळं आणि आजारपणामुळे तो मेला. परंतु जग जिंकण्याची जी इच्छा होती, आकांक्षा होती, ती इच्छा आकांक्षा तो आपल्यासोबत घेऊनच गेला. जग तर नाही जिंकता आलं, पण त्यांनी मोठा प्रदेश, या मोठ्या प्रदेशावर स्वतःचं एक राज्य तयार केलं होतं. हे राज्य लगेचच पडलं. हे राज्य त्याच्या सगळ्या गव्हर्नर्सनी वाटून घेतलं, पडलं, तुटलं ते राज्य. पण या गोष्टीमुळे एक गोष्ट अशी आपल्याकडे घडली की जमिनी मार्गाने कुठला तरी एक युरोपमधला राजा किंवा राजपुत्र आपल्या भारताच्या जमिनीपर्यंत येऊ शकतो. ही त्या काळातली गोष्ट प्राचीन काळामध्ये सुद्धा लिहिली गेली. आणि प्राचीन काळामध्ये अनेक लोकांनी हे डोक्यात ठेवलं की युरोपचे लोक सुद्धा भारताबरोबर व्यापार करू शकतात. आणि त्यांनी भारतीयांचं जे वैभव आहे, ते भारतीयांचं वैभव, स्पेशली काही प्रवासी लोक होते की जे प्रवासी लोक युरोपपासून मध्य भारतापासून आपल्या भारतापर्यंत यायचे, भारताचं वर्णन करायचे. आणि भारताचं वर्णन म्हणजे असे करायचे की सोनेरी चिडिया, या ठिकाणाहून प्रत्येकाकडे सोनं एवढं आहे की ही सोने की चिडी आहे. आणि त्याच्यामुळे भारताचं वर्णन एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असायचं की मग सगळ्यांचा, म्हणजे भारताचं नाव काढलं की लोकांची लाळच टपकायची. असं वाटायचं की ही जमीन कधी जिंकतोय. का? कारण की आपल्या तिकडं, आपल्या भारतात नद्या होत्या. सोने की चिडिया म्हणजे खरंच आपल्याकडे सोनं होतं असं नाही, तर आपल्याकडची प्रत्येक लोक खुशी होता, प्रत्येक माणूस खुश असायचा. अहो, त्या सेंट्रल आशियात जाऊन बघा, एवढी थंडी आहे तिथं मार. त्या पश्चिमेकडे जाऊन बघा, तिकडं नुसती वाळू आहे. त्या युरोपमध्ये जाऊन बघा, तिथं धडनीट शेती येत नाही, की काही होत नाही. आफ्रिकेत बघा, सगळीकडे सहाराच वाळवंट आहे, तिकडं काहीच उगवत नाही ना, काय येत नाही. मग सगळ्यात महत्त्वाचा भाग काय? सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कोणता? मग भारताची संस्कृती. कारण की भारताच्या संस्कृतीचं एक असं वैशिष्ट्य आहे की भारतात 3 महत्त्वाच्या प्रमुख नद्या आहेत, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. आणि सिंधू, गंगा, ओके, ब्रह्मपुत्रा या काळामध्ये काय झालं होतं, तर आपल्या संस्कृतीचा खूप जास्त विकास झाला होता. त्यातल्या त्यात चंद्रगुप्त मौर्याने तर खूप मोठा विकास मोठ्या प्रमाणात केला होता सिकंदरच्या नंतर. म्हणजे हे एक प्रकारे तुम्हाला मी सांगतोय, यासाठी सांगतोय की तुम्हाला कळलं पाहिजे की प्राचीन भारतामध्ये आपण कशी डेव्हलपमेंट करत गेलोय त्या आदिमानवापासून. मग आपल्या भारतामध्ये काही लोकांचे काही खास काळ आले, चंद्रगुप्त मौर्य, ठीक आहे, त्यानंतर अशोका, ठीक आहे, त्यानंतर गुप्त काळ, मग हर्ष काळ, असे वेगवेगळे काळ आणि वेगवेगळे राजे आपल्याकडे येऊन गेले. आणि ह्या सगळ्या राजांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सोबत कुठं ना कुठं तरी एक भाग या ठिकाणी असा होता की अध्यात्माचा. माणूस हा जंगली बनत चालला होता. जेव्हापासून लोखंडाचा शोध लागला ना, ह्या लोखंडाच्या शोधामुळे माणूस आता जंगली बनायला लागला होता. तो एकमेकांबरोबर युद्ध जास्त करायला लागला, कारण की लोखंडाचा वापर त्याने हत्यारासाठी केला होता. मग या सगळ्या गोष्टींचा एक उहापोह करून काही आपण अध्यात्माकडे जाऊ शकतो का, असा सुद्धा माणसाने विचार केला होता. आणि अध्यात्माकडे जाण्याचा भाग म्हणजे काय, तर मनुष्याचं दुःख कमी करणं. येस, ओरिजिनल इंडियन हे साऊथचे आहेत, किंवा ओरिजिनल इंडियन हे आताचे जे आदिवासी लोक आहेत ना, ते आहेत. मुंडा, गोंड, भिल्ल आणि साऊथ इंडियनचे अन्ना लोक, द्रविडियन लोक, हे आपले ओरिजिनल. मुंडा, भिल्ल, गोंड हे एकदम ओरिजिनल, एकदम प्राचीन काळापासून आहेत, जुन्या काळापासून, एकदम आर्य येण्याच्या आधीपासून पण हे इथले मूळचे आहेत. आदिवासी जे जमाती आहेत ह्या सगळ्यात मूळच्या जमाती. याचा सुद्धा अभ्यास इंग्रजांनी पुढे केलाय, ठीक आहे. आताच्या काळात आपण खूप छान जास्त समृद्ध आहोत. मी जुन्या काळातली गोष्ट सांगतोय, मी त्या काळातली गोष्ट सांगतोय, मी आताच्या काळातली गोष्ट सांगत नाहीये. आता आपण जंगली वेगळ्या पद्धतीने आहोत.
त्या काळात आपण रिअलमध्ये जंगली होतो. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण वेगळ्या पद्धतीने जंगली आहोत. त्या काळात आपण वेगळ्याच पद्धतीचे होतो. येस, लक्षात आलं? समजलं पॉइंट? आर्य हे ओरिजिनल इंडियन नाही आहेत. ठीक आहे. या गोष्टीवरती खूप मोठं लिखाण झालेलं आहे. इवन लोकमान्य टिळकांनी सुद्धा याच्यावरती पुस्तकं लिहिलेली आहेत की आपले आर्य नक्की होते कुठले. तर त्यांनी सेंट्रल इंडिया सांगितलं होतं, सेंट्रल इंडियातले होते. आर्य हे मूळचे इंडियन नाही आहेत. आर्यांचा जो देवांचा राजा होता इंद्र, हा सुद्धा आपल्या इंडियात तयार नव्हता झाला, तो पहिल्यापासूनच होता त्यांच्यासोबत. आर्य लोकांनीच प्रत्येक भौगोलिक गोष्टीला देवाचं रूप दिलं होतं. आग लागली, अग्निदेव. पाऊस पडला, वरुण देव, वरून येते ना पाऊस. वारा व्हायला लागला, वायुदेव. सूर्य सकाळी सकाळी आला, चला सूर्यदेवाच्या पाया पडा रे. मग त्यांच्यासाठी भोग केले जायचे. आणि भरपूर असे लोक आहेत किंवा भरपूर असे भाग आहेत की ज्यांनी आर्य धर्माबद्दल एक वेगळ्या पद्धतीचा आगळा वेगळा स्वरूप मांडलं होतं. आणि लक्षात घ्या, सिंधू संस्कृतीनंतर आपल्या देशात जो तयार झालेला जो धर्म आहे तो आर्यवर्त धर्म. आणि या आर्यवर्त म्हणजेच आत्ताच्या हिंदू धर्माचं हे ओल्ड व्हर्जन. लक्षात आलं? म्हणजे सिंधू संस्कृतीनंतर आपण जर धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे एक प्रकारे लोकांची असलेली एक अटॅचमेंट जी की अध्यात्माशी जुळते, त्याला आपण म्हणतो धर्म. बरोबर? मग आता हे जे धर्म आहेत, प्रत्येक धर्माचे वेगवेगळे विचार होते. मग या धर्मांमध्ये सुद्धा वाद वाढत राहिले. आणि वाद म्हणण्यापेक्षा पहिले तर हिंदू धर्मच आपल्याकडे होता. त्या काळात शीख पण नव्हता धर्म, त्या काळात हिंदू धर्म होता. मग या हिंदू धर्माचे काय झाले, ब्रँचेस पडले. मग त्यातला सगळ्यात पहिला ब्रँच पडला ते म्हणजे जैन. म्हणून बघा, आपल्या भारताच्या आर्टिकल 25 मध्ये हिंदू धर्माच्या व्याख्येत आजही बौद्ध आणि जैन धर्माचा समावेश केला जातो. बौद्ध, जैन आणि शीख यांचा समावेश आपल्या इंडियाच्या हिंदू धर्मामध्ये आर्टिकलमध्ये सुद्धा दिलेला आहे. काय केला जातो? का केला जातो? त्याच्या मागे इतिहास आहे की सगळ्यात पहिला हा काय होता, हिंदू धर्म होता. हे सगळे धर्म हे हिंदू धर्म होते. या हिंदू धर्मातले काही प्रॅक्टिस लोकांना आवडत नव्हती, म्हणून त्यांनी हिंदू धर्माच्या वेगळ्या वेगळ्या शाखा तयार केल्या आणि त्याच्यातूनच काही धर्म निर्माण झाले. त्याच्यातला सगळ्यात पहिला म्हणजे जैन धर्म, नंतर बौद्ध धर्म आला. जैन धर्म पहिला, बौद्ध धर्म पहिला नाही. म्हणजे हिंदू धर्मानंतर जैन धर्म पहिला बरं का, हिंदू नंतर बौद्ध धर्म. आप समजे क्या कुछ? मग आपल्याला हे हिंदुइझम काय, बौद्धिझम काय, जैनिझम काय, आपल्याला हे सगळे शिकायचे पुढं इन डिटेलमध्ये. आणि तिथं शिकत असताना हे समजू नका की अरे खूप किचकट झालेलं आहे. किचकट मी तुम्हाला का सांगतो माहिती का? तुम्हाला कधी वाटतं किचकट? ज्यावेळेस तुम्हाला समजत नाही ना, आणि मी तरी शिकवत बसतो. जर एखादा पॉईंट नाही समजला तर मला लगेच विचारायचं, ही जबाबदारी तुमची आहे, तुम्ही विचारा मला. येस, त्यानंतर मग शिक. हे पारशी धर्म हे सुद्धा बाहेरचेच आहेत, हे सुद्धा बाहेरचे. तर हे जे काय आहेत ना, हे सगळे जे धर्म आहेत हे आपल्या भारताच्या जमिनीवर तयार झाले. आणि मग हा एक समुदाय मोठ्या प्रमाणात वाढत चालला. मग धार्मिक समुदाय बनले. मग ह्या धार्मिक समुदायाच्या वरतीच आधारित आजही आपलं राजकारण ह्या धार्मिकतेवरतीच चालतं. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काही लोकांनी मग आध्यात्मिक गाणी बनवली किंवा आध्यात्मिक कविता बनवली, आध्यात्मिक वाङ्मय बनवलं. मग ह्या आध्यात्मिक वाङ्मयाला मग काही वेदांमध्ये लिहिलं गेलं की बाबांनी हे देवानी बनवले म्हणून. म्हणजे बघा, एक समाज तयार झाला. मग हे जो काही मोठा समाज तयार होता, जसं आपला क्लास सपोज 1000 लोकांचा झाला, व्हावा अशी माझी पण इच्छा आहे. आपला जो क्लास आहे सपोज 1000 लोकांचा तयार झाला. मग 1000 लोकांचा तयार झाल्यानंतर आपल्याला काही रूल्स रेग्युलेशन बनवावे लागतील की नाही, की बाबा क्लासमध्ये कोणी बोलणार नाही, क्लास झाल्यावर बोलायचं. शनिवार रविवार आपण एकमेकांबरोबर मीटिंग्स ठेवायच्या. मी एवढं म्हणजे मीट ठेवणार आहेत, ठीक आहे, क्लास मीट ठेवेल. मग हे जे क्लास मीट ठेवेल त्या क्लास मीटमध्ये सगळ्यांनी येऊन आवर्जून उपस्थित राहायचं. नाही तर सर मी चालले बाजाराला, सर मी चालले गावाला, सर मला झोप आली, ओके सर मी काल रात्री जागलो, मग ते नाही. तर मीटचा जो टायमिंग असेल त्या टायमिंगला येणं कंपल्सरी आहे. म्हणजे तिथं तुम्ही काय येत आहे ते माझ्यासाठी नाही येत आहे, तर तुम्ही तुमच्यासाठी येत आहे. तुमचे काही डाऊट्स आहेत, तुम्हाला काही बोलायचं आहे, क्लासमध्ये नाही बोलता आलं सर पण मला तिथं मीटमध्ये येऊन बोलायचं.
असं आपण करू शकतो की नाही? मग हे आपल्याला करावं लागेल जर आपल्याकडे खूप जास्त विद्यार्थी आले तर. मग तसंच धर्माचं पण ह्याच गोष्टी असतात की धर्मात खूप सारे लोक यायला लागले, मग धर्माचे काही सूत्र बनवणे, त्याला धर्मसूत्र म्हणतात. मग धर्माच्या काही इतर गोष्टी बनवणे, धर्माच्या काही रूल्स रेग्युलेशन्स ठरवणे, या सगळ्या गोष्टी मग हळूहळू यायला लागल्या. त्याच्यातूनच मग वेद तयार झाले. ठीक आहे, 4 वेद तयार झाले. मग प्राचीन काळामध्ये काही लोकांनी काही खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या होत्या. मग त्याच्यावरती प्राचीन काळावरती जे भाष्य केलं गेलं होतं, त्यांची जी काव्य लिहिली गेली त्याला आपण पुराण म्हणतो. काही लोकांनी अरण्यात जाऊन, जंगलात जाऊन तपश्चर्या केल्या. माहिती आहे ना, ते जंगलात जाऊन तपश्चर्या करायचे. ओम भट स्वाहा, हे ओम भट स्वाहा नाही, ओके, वेगवेगळ्या देवांची नाव. ओम भट स्वाहा यज्ञात करते असो. काही लोकांनी तपश्चर्या केल्या आणि तपश्चर्या करून ज्ञान प्राप्त केलं. हे ज्ञान प्राप्त कसं होतं? आता उद्या जर तुम्ही एखाद्या टेबलाच्या तिथं मस्त ध्यान देऊन बसले की तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं का? नाही. ज्ञान प्राप्त करण्यासाठी माणसाने तो सगळा विचार आपल्या मेंदूमध्ये सुरुवात केला होता. त्याने ध्यान लावलं होतं आणि ध्यान लावत असताना त्याने त्याच्या मेंदूला विचार करायला लावलं. त्या विचारातून त्याला खूप मोठ्या मोठ्या काही गुंतागुंतीचे जे सामाजिक प्रश्न होते ते सुटले आणि सामाजिक प्रश्न सुटलेला व्यक्ती आणि तो लोकांना उपदेश देत फिरत चालला आणि उपदेश देत ज्यावेळेस तो चालला त्यावेळेस लोक त्याला फॉलो होत करत गेले आणि लोक जसे जसे त्याचे फॉलो होत गेले तसे तसे त्यांचा एक संप्रदाय तयार झाला. मग ते संप्रदायामध्ये काही गोष्टी लिहिल्या गेल्या. म्हणजे मग आमचे गुरुजी जंगलात गेले होते, जंगलात जाऊन त्यांना ज्ञान प्राप्त झालं. मग आमच्या गुरुजींनी आम्हाला ते ज्ञान दिलं, मग ते ज्ञान आम्ही लिहून घेतलं, त्याला म्हणते अरण्यके. समजलं का? गुरुजीने नाही लिहिलं, गुरुजींच्या शिष्याने लिहिलं. मग हे शिष्यांनी पुढच्या शिष्यांना सांगितलं, त्यांनी ते पुढच्या शिष्यांना सांगितलं आणि असे शिष्यांना सांगत 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 आधी त्या गुरुजींनी काय लिहिलं होतं, गुरुजींनी जाऊन तिथं जी तपश्चर्या केली, गुरुजींनी जाऊन जे ज्ञान प्राप्त केलं ते राहिलं बाजूला. आणि मग शिष्यांनी काय लिहिलं, ठीक आहे, शिष्यांनी काय लिहिलं, हे शिष्यांनीच लिहिलेल्या गोष्टी आहेत. म्हणूनच तर आपल्या भारतात 106 रामायण आहेत. हा, पण ज्यावेळेस तुम्ही गुरुजी व्हाल आणि तुम्ही तुमच्या पुढच्या शिष्यांना शिकवाल त्यावेळेस तुम्ही माझ्यासारखं शिकवाल का? काहीतरी फरक असेल ना त्यात 19-20चा. बरोबर का नाही संदेश? आणि ज्यावेळेस तुझा हो 106 रामायण आहेत. आपलं रामायण वेगळं, तिकडे इंडोनेशिया फिलिपिन्स मधलं तिकडचं रामायण आणखी भलतं वेगळं आहे. तिकडं सुद्धा रामायण आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. तिकडं सुद्धा रामायण आहे, तिकडं सुद्धा विष्णू आहे, तिकडं सुद्धा राम आहे, तिकडं सुद्धा हनुमान आहे. त्यांचं भलतंच चालतं. बिहारचं रामायण वेगळं, युपीचं रामायण वेगळं, एमपीचं रामायण वेगळं, साऊथ इंडियाचं रामायण वेगळं, आपलं रामायण तर वेगळंच वेगळं. म्हणजे व्यासमुनी कुठं कुठं जन्मले होते काय माहिती नव्हते. तुम्ही हा सगळ्या गोष्टींचा विचार करा. म्हणजे आपल्याकडे काय होत गेलेले, लोकांनी जे लिहून ठेवलं ते जे लिहून ठेवलेलं आहे ते म्हणजे आत्ताचं पुराण, आत्ताचं आपण बघतो ते अरण्यके, उपनिषद आहे. उपनिषद म्हणजे 106 अपेक्षा 6 नाही 106. उपनिषद म्हणजे काय? मी तुम्हाला काही उपदेश दिला, ठीक आहे बाळांनो, लेक्चरच्या आधी पुस्तकं वाचून या, संदर्भ पुस्तकं वाचून या. मी तुम्हाला उपदेश दिला, तो उपदेश तुम्ही पुढच्याला शिष्याला दिला, त्याने त्याच्या शिष्याला दिला, त्याने त्याच्या शिष्याला दिला, त्याच्या शिष्याला दिला. हे उपदेश नंतर लिहून ठेवले गेले. लिहिताना लेखाचा जो लिहित होता ना त्याने तिथं पुस्तकाऐवजी नोट्स लिहिलं. झालं उपदेश बदल. म्हणजे तिकडं त्या गुरुजीनं जे सांगितलं ते बरोबर होतं, पण खाली जात असताना ज्ञानदान देत असताना शिष्यांनी जे काही कांड केले आणि शिष्यांनी आपल्या स्वतःचा फायदा करण्यासाठी आपलं पोट भरण्यासाठी आणि लोकांना येड्यात काढण्यासाठी मग त्याच्यामध्ये काही चेंजेस केले. ते चेंजेस त्यांना कोणी विचारणार आहे का? जर आज कोणी वेदांवरती प्रश्नचिन्ह उभारलं तर लोक बाकीचं सगळं मीडिया त्याच्या घराच्या समोर येऊन राहील की हा काही पण बोलतोय वेदांवर. बरोबर.
पण वेद हे ईश्वराने लिहिलेले नाही आहेत, वेद हे माणसाने लिहिलेले आहेत. आणि ज्याने ते सांगितले ते वेद, तो माणूस कुठं आहे हे कुणालाच माहिती नाही. मग लोकांनी त्याच्यात आणखी एका माणसाला ॲड केलं, तो होता मनू म्हणे. मग त्या मनूनं 4 वर्ण तयार केले आणि त्या 4 वर्णामध्ये सगळ्यात शेवटचा वर्ण जो आहे तो शूद्रांचा आहे. म्हणून तो शूद्र, ओके, म्हणून तो शूद्र मनुस्मृतीला मानत नाहीत, कारण की त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यात जास्त काय दिलेलं आहे, खालचा दर्जा दिलेला आहे. म्हणूनच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं की नाही? हे काऊन केलं होतं? त्यांनी ते पुस्तक का पेटवलं होतं? कारण की त्याच्यामध्ये वर्णव्यवस्था दिलेली. मग ही वर्णव्यवस्था, मग आर्य लोक काय सांगायचे जुन्या काळातले, की वर्णव्यवस्था ही ईश्वराने तयार केलेली आहे. कुठं लिहिलंय? तो मनुस्मृतीत लिहिलं म्हणे. मग मनू कोण? नाही, ते ईश्वराने तयार केला होता. कसा जलामला? काय त्याचं लॉजिक? नाही, ते ईश्वराने तयार केलं होतं, सगळं ईश्वराने तयार केलं होतं. मग झाला तो ईश्वरच, फक्त त्या ईश्वरालाच धरा आणि तोच लेखाचा कुठं सापडत नाही. मग अशाच पद्धतीच्या ह्या आख्यायिका सगळ्या सुरू झाल्या ना, अशाच प्रकारच्या स्टोऱ्या सुरू झाल्या. मग ह्याने ते केलं, त्याने ते केलं, ह्याने हे तोडलं, त्याने ते तोडलं, ओके, ह्याने हे बांधलं, त्याने ते बांधलं. आम्हाला पण लहानपणी, आता आमचं आता माझं जिथं जन्मगाव आहे पुणे जिल्ह्यामध्ये भरतगाव, त्या भरतगावाच्या तिथे खूप सुंदर मंदिर आहे, त्याला पांडव मंदिर म्हणतात. असं म्हणलं जातं की पांडवांनी ते बांधलं, ओके, ते पांडवांनी बांधलं. मग तिथं आमच्या गावातले जे असे बुडेबाडे लोक आहेत ना, फार ते चचायला आले होते, ते जात नव्हते लेखाच्या वरती लवकर, ठीक आहे. त्याला जनरली CCTV म्हणतात गावातले. हे गावातले CCTV आम्हाला लहानपणी काय म्हणायचे, तुम्हाला माहिती का, ते मंदिरात जाऊ नका, ते पांडवांनी बांधलं होतं, पवित्र मंदिर आहे, पांडवांनी एका रात्रीत बांधलं होतं. लेखा तर मी लहानपणापासून विचार करतोय, पांडवांनी तिथं बांधलं कधी असेल, त्याचं फाउंडेशन कधी बांधलं असेल? 6 वाजता. बरं, मग त्यांनी भिंती कधी तयार करायला सुरुवात केली असतील? ते एका रात्रीत बांधले, एका रात्रीत बांधले. उगं काहीच्या काही सांगायचं पुढच्या पिढीले. मग आम्ही आमच्या पोरांना सांगायचो, यार एका तासाला बांधले. मग आमची पुढची पिढी पुढच्या पिढीला सांगायचं, अरे एका सेकंदात बांधले. जुन्या काळातली लोक किती फास्ट होती. मग ह्या ज्या स्टोऱ्या असतात ना, या स्टोऱ्यांमधून काय तयार झाली, समाजाची एक अशी मानसिकता तयार झाली की त्या मानसिकतेमधून मग एक श्रद्धेचं अंधश्रद्धामध्ये रूपांतरण झालं. या श्रद्धेचं अंधश्रद्धेमध्ये रूपांतरण झालं आणि याच अंधश्रद्धेला एका धर्मानं टार्गेट केलं आणि तो धर्म होता युरोपियन आणि त्यातला ख्रिश्चन धर्म. मुस्लिम धर्मानं टार्गेट नव्हतं केलं. मुस्लिम धर्म या ठिकाणी लढायला आला होता. युरोपियन म्हणजे ख्रिश्चन धर्म या ठिकाणी लढायला नव्हता आला, तो या ठिकाणी व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून आले होते. आणि त्यांनी ज्यावेळेस आपल्या भारतातल्या धर्मांमध्ये असलेले जे काही बाकाळ स्टोऱ्या बघितल्या, तर मग हे लोक एकेश्वरवादी असतात, कुठले ख्रिश्चन लोक, आणि त्यांच्यासाठी तो गॉडच महत्वाचा असतो, बरोबर. मग येशू ख्रिस्त हा गॉडचा पोरगा, येशू ख्रिस्त हा गॉड नाही, तो गॉडचा मुलगा, तो त्याचा एक दूत आहे की जो त्याला तो जे सांगेल म्हणजेच तो गॉड सांगेल. बरेचसे लोक म्हणतात येशू ख्रिस्त हा देव नव्हता, येशू ख्रिस्त हा माणूस होता, कारण की तेच तर ना, देव मरतो की नाही हे मानण्यासाठीच त्याला क्रूसवर लटकवलं होतं ना, बरोबर की नाही. तर तो देव माणूस आपण म्हणू शकतो. जसे आपल्याकडे आजकाल सगळीकडे गल्लीबोळात असलेले जे महाराज आहेत, हे महाराज पण स्वतःला काय म्हणतात, आम्ही एक मॅसेंजर आहोत, तो आम्हाला सांगतो, आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही चमत्कार करतो, आम्ही जे बोलतो ते खरं होतं. म्हणजे त्या काळातलं जे पवित्र लोक होते होऊन गेले, ओके, होऊन गेले, मुस्लिम धर्मातले, ख्रिश्चन धर्मातले, ते लोक स्वतः कधी म्हणले नाहीत की आम्हाला गॉड माना. ते म्हणले की आम्ही गॉडचे मेसेंजर आहोत आणि आमच्या नंतर कुणी नसणार आहे. आमच्या नंतर आम्ही जी काही वाणी देऊ, आम्ही जे काही लिहू, आम्ही जे काही सांगू, तेच तिथे या ठिकाणी प्रमाण मानलं जाईल. त्याच्यानुसार तुम्ही या ठिकाणी वर्कआउट करा. आपल्या पण भारतीय लोकांनी तसंच केलं होतं. आपल्या पण भारतीय लोकांनी महाभारत, रामायण ह्या सगळ्या गोष्टी तयार करून ठेवल्या होत्या, काव्य तयार करून ठेवली होती. पण त्या काव्याचं आता महत्त्व राहिलंय का? नाही. रामायण आपल्याला पूर्णपणे माहिती आहे का? नाही. महाभारत आपल्याला पूर्णपणे माहिती आहे का? नाही. ती काव्य ही काव्यच राहिली. आणि आपल्याला किती लोकांना वेद माहिती आहेत? नाही. म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींना वेदाचं नॉलेजच नाही आहे. आणि मग या वेदांचं नॉलेज सर्वसामान्य लोकांना का नाही आहे? कारण की हे नॉलेज होऊच दिलं नाही आहे.
काही वर्णांनी. सवर्णांनी शूद्रांना हे नॉलेज येऊच दिला नाही आणि याच्यामुळेच आपला समाज पिछाडीवर राहिला आणि युरोपियन लोकांनी याच संधीचा फायदा घेतला आणि युरोपियन लोकांनी ह्या शूद्रांना आपल्या जवळ केलं आणि शूद्रांना हे दाखवलं की बघ हिंदू धर्मात हा प्रॉब्लेम आहे, हिंदू धर्मात तो प्रॉब्लेम आहे, हिंदू धर्मातल्या देवदेवतांचा असं आहे आणि ते तुम्ही पुढे समाज सुधारणांमध्ये आणि समाज सुधारण्यात वाचणारच आहात ना की असे असे इश्यू झालेले आहेत, असे असे इश्यू आहेत, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्या धर्मात या. आणि झालं. तिथून पुढे मग त्यांनी एक शस्त्रच वापरलं हिंदू धर्मातल्या लोकांचं आपल्या धर्मात रूपांतरण करणं. हेच होत गेलं आणि मग अशाच पद्धतीने आपण आधुनिक काळामध्ये यायला लागतो. मधल्या काळामध्ये मुस्लिमांचं साम्राज्य आहे, पण मुस्लिमांनी लक्षात घ्या, मुस्लिमांनी हिंदूंना कन्वर्ट नव्हतं केलं, कमी केलं होतं. हिंदूंना कन्वर्ट कमी केलं होतं. त्यांना माहिती होतं की आपली संख्या कमी आहे, हिंदूंची संख्या जास्त आहे, हिंदूंना त्यांच्या पद्धतीने हिंदूंच्या सोबत गुणागोविंदानं राहणं गरजेचं आहे. इंग्रजांना पण हेच गोष्टीचा म्हणजे ह्याच गोष्टीची समज मुस्लिमांकडूनच मिळाली की इथे हिंदू लोक जास्त आहेत, त्यामुळे त्यांच्या पद्धतीने राहा. आणि म्हणूनच इंग्रज लोकांनी सुद्धा, स्पेशली इंग्रजांनी आपल्या भारताच्या इतिहासावरती संशोधन केलं आणि ते इतिहासातलं संशोधन उद्या तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. मग इंग्रजांच्या अँगलनी लिहून घ्यायचे, भारतीयांच्या अँगलनी लिहून घ्यायचे. इव्हन आपल्याला राजवाडे साहेब, ठीक आहे, राजवाडे साहेब आपल्या महाराष्ट्रातले, त्यांनी काय अँगल ठेवला होता तो लिहून घ्यायचा. सगळ्यांचे अँगल्स लिहून घ्यायचे. म्हणजे पूर्व परीक्षेचा जो अँगल आहे ना, तो तुमचा पहिल्या 2 लेक्चर्समध्ये कव्हर होईल. मग तुम्हाला समजेल की पूर्व परीक्षा नक्की आणि पुढच्या ज्या काही आर्ट अँड कल्चर आणि तुमच्या जे मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला कसे फोकस ठेवायचे. फक्त ऐकून घ्यायचे. तुम्हाला अभ्यास एक्स्ट्रा नाही करायचा. सुरुवातीच्या आठवडाभर तरी तुम्ही काहीच करायचं नाही. रिलॅक्स, फक्त प्रवचन ऐकल्यासारखं किरण गुरुजीचे प्रवचन ऐकायचे, दुसरं काही करायचं नाही. तुम्हाला ना याच्यावरती मी टेस्ट विचारणार आहे, ना याच्यावरती कधी तुम्हाला काही मी गोष्टी विचारणार आहे. सुरुवातीला काही नाही, फक्त शांत ऐकून घ्यायचं. एवढं छान वाटतं ना की असं वाटतं की वा वा वा, ह्याला म्हणते हिस्ट्री. आणि तुम्हाला स्टोऱ्याच ऐकायच्यात. आणि खरंच सांगतो, हिस्ट्री एवढा सोपा विषय आहे. फक्त माझ्याकडनं स्टोरी छानपैकी ऐका आणि मी जे शिकवणार आहे ते आधी फक्त थोडंसं वाचून या तुमच्या संदर्भ पुस्तकांमधून, जे तुम्हाला मी पुस्तकं पुढे सांगेल की हे पुस्तक घ्या, पण हे पुस्तक वाचायला वेळ मात्र नक्की काढा. त्यामुळे इतरत्र वेळ घालवू नका. प्रॉपरली अभ्यास चांगल्या पद्धतीने करा आणि डेव्हलप करा स्वतःला. एवढं बोलून आजचं आपलं लेक्चर थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे. हे बघा, लगेच पुस्तकं नका विचारू, पहिले तुम्ही माझं ऐकून तर घ्या. कालच तुम्हाला सांगितले किती पुस्तकं वापरायची आणि कुठली पुस्तकं वापरायच्या अपेक्षा. लगेच तू काय आता जाणार आहे का दुकानात? थांब जरा, टेन्शन घेऊ नको. लगेच पुस्तकं नाही वाचायची. तुम्हाला काय म्हणलं, आठवड्याभर काही घेऊ नका, शांतपणे नुसतं ऐकत घ्या प्रवचन. तुम्हाला लई छान वाटेल सगळं. मी जे सांगतो ते लिहून घ्या फक्त इमानदारीने. आणि मी जे लिहून दिलं ना, अपेक्षा सगळ्यात पहिले तर तुलाच विचारेन मी परवापासून की मी लिहून दिलेलं तू पाठांतर केलं का, मग तुला बघतो मी. मी जे लिहून दिलेलं ते पाठांतर मला रात्रीपर्यंत पाहिजे. ठीक आहे. चला, आता आज्ञा द्या, परत भेटू आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचं लेक्चर ठीकठाक होतं, जमेल झेपेल असं होतं. समजला सगळा एक पूर्व इतिहास काळाचा एक जो भाग आहे तो तुम्हाला समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. ठीक आहे. चला, परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड नाईट.